या मोर्चामध्ये राहुल गांधी स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमधून त्यांनी बोगस मतदार यादीचा भांडाफोड केलेला होता आणि निवडणूक आयोगावरती सुद्धा त्यांनी ताशेरे ओढले होते। आणि याच पार्श्वभूमीवरती आज या निवडणूक आयोगाच्या या मुख्यालयावरती या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालेला आहे। महायुतीमधल्या नेत्यांनी जे काही वर्तन केलेलं होतं, जे काही वक्तव्य केलेली होती वादग्रस्त, या वक्तव्यांविरोधात या नेत्यांची हकालपट्टी करा अशी मागणी आता ठाकरे गटानं या मोर्चाद्वारे केलेली आहे। दिल्लीमध्ये एकीकडे खासदार आक्रमक झाले तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश मोर्चा काढला जातोय। ही दोन दृश्य आहेत। राहुल गांधी सुद्धा आता या मोर्चामध्ये नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे। मुंबईमधून सुद्धा आता थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होईल। उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मातोश्रीपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की आता दिल्लीमध्ये सुद्धा खासदार आक्रमक झालेले आहेत। राहुल गांधींनी सुद्धा या मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे। मात्र आता ही आपण थेट दृश्य पाहतोय। या मोर्चाला आता पोलिसांनी बॅरिकेडिंग टाकून आता अडवलेला आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस आणि खासदारांमध्ये सध्या समोरासमोर आलेले आहेत पोलीस आणि आंदोलक। त्यामुळे आता आंदोलकांना जे आहे ते आता पुढे जाण्यापासून पोलिसांनी मज्जाव केलेला आहे। जोरदार घोषणाबाजी सरकार विरोधात आता या विरोधकांनी केलेली आहे। खासदारांचं सुद्धा आता या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। प्रियंका गांधी आपण एका व्हिडिओमध्ये व्हिज्युअल्स मध्ये पाहतोय। पोलिसांनी हा मोर्चा मध्येच आता थांबवलेला आहे। बॅरिकेडिंग टाकून आता हा मोर्चा मध्येच थांबवलेला आहे। पोलिसांकडून आता या खासदारांना आवाहन करण्यात येत आहे, पुढे जाऊ नका असं सांगण्यात येत आहे। मात्र विरोधक जे आहेत ते आता पुढे जाण्यासाठी ठाम आहेत। राहुल गांधींशी पोलीस संवाद साधतायत, आवाहन करतायत त्यांना शांत राहण्याचं। मात्र आंदोलक जे आहेत ते आता पुढे जाण्यावरती ठाम आहेत। काँग्रेस आघाडीनं मतचोरीचा मुद्दा हा लावून धरलेला होता आणि याच मुद्द्यावरून आता त्यांनी मोर्चाची हाक दिलेली आहे। आंदोलन सध्या सुरू आहे दिल्लीमध्ये। पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। राहुल गांधींसोबत पोलिसांचं बोलणं सुरू आहे। हा मोर्चा आता मध्येच आता पोलिसांनी थांबवलेला आहे, बॅरिकेडिंग टाकलेलं आहे। या आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन सुद्धा आता या निमित्तानं केलं जातं। दिल्लीमधली ही दृश्य आहेत। काँग्रेसकडून आता या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रियंका गांधी आपण एका दृश्यांमध्ये पाहतोय। सरकार विरोधामध्ये आणि निवडणूक आयोगाविरोधात ही घोषणाबाजी सध्या जोरदार पाहायला मिळतेय। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुद्धा प्रसंगावधान राखलं जात आहे। वेळीचे आंदोलकांना आता त्यांनी मधल्याच रस्त्यामध्ये रोखलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र तो मोर्चा जो आहे तो आता मध्येच पोलिसांनी रोखलेला आहे। बॅरिकेडिंग टाकून आता या आंदोलकांशी चर्चा पोलीस करतायत। शांत राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतंय। कोणत्याही पद्धतीची आक्रमकता धारण करू नका असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय। राहुल गांधींशी सुद्धा पोलीस संवाद साधतायत। आता या पोलिसांच्या आवाहनाला आंदोलक कसे प्रतिसाद देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण ही दोन दृश्य पाहतोय। एका दृश्यामध्ये दिल्लीतलं हे काँग्रेसचं आंदोलन तर दुसरीकडे महाराष्ट्रामधलं हे आंदोलन ठाकरे गटाचं आपण पाहतोय। दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सध्या देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे। काँग्रेसने दिल्लीमध्ये मोर्चाची हाक दिलेली आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। पोलिसांकडून या आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं जात आहे। पुढे जाऊ नका असं सुद्धा आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। तरी सुद्धा पुढे जाण्यासाठी हे आंदोलक जे आहेत ते अजूनही त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत।
आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता या सगळ्या आंदोलकांना आता पोलिसांनी मध्येच रोखलेलं आहे। ही दोन दृश्य पाहतोय, एका दृश्यामध्ये दिल्लीतलं आंदोलन, दुसऱ्या दृश्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट आक्रमक झाल्याचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय। बीजेपी एक्सपर्ट थी बोर्ड बनाने में, बोर्ड कटवाने में, और सबसे ज़्यादा फर्जी बोर्ड भी बीजेपी ने बनवाए। जब उन्हें वोट की कमी पड़ गई जीतने के लिए तो उन्होंने पुलिस आगे कर दी और इलेक्शन कमीशन को सबसे पहले उत्तर प्रदेश के बाई इलेक्शन को देखना चाहिए कि किस तरह सरकार ने इलेक्शन कमीशन को भी नहीं माना और हम इलेक्शन कमीशन में शिकायत करते रहे। इलेक्शन कमीशन ने कोई कार्रवाई नहीं की। देखो, राहुल गांधी की नौटंकी शुरू है, लाफ्टर शो उनका शुरू है। पहले ईवीएम पे वो संशय लेते थे, अब ईवीएम में कुछ बदल नहीं हो सकता, ये टेक्निकली प्रूव होने के बाद अब बोल रहे हैं कि वोटिंग लिस्ट में चोरी होगी। असल में वोटिंग लिस्ट की चोरी नहीं हो गई है, उनकी बुद्धि की चोरी हो गई है, उनको दिमाग की चोरी हो गई है, इसीलिए वो ढूंढते वो कर्नाटक जा रहे हैं। वो हुलाहुल गांधी है। त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने सध्या काँग्रेसचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। जरा तणावाची परिस्थिती सध्या काहीशी निर्माण झालेली आहे। पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। वोट चोरी असा आशय घेऊन एक पोस्टर जे आहे ते विरोधकांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते। बॅरिगेटवरून आता चढण्याचं सुद्धा आंदोलक काही प्रयत्न करतायत। आपण आता ही थेट दृश्य पाहतोय। पोलिसांच्या आवाहनानंतर सुद्धा आंदोलक ऐकण्याचं नाव घेत नाहीयेत। अजून सुद्धा संतप्त कार्यकर्त्यांकडून, आंदोलकांकडून हे आंदोलन सुरूच आहे। पोलिसांनी आता हा मोर्चा मधल्याच रस्त्यावरती आता रोखून धरलेला आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या चर्चा होतीये। काहीसा तणाव या ठिकाणी आता निर्माण झालेला आहे। बॅरिकेड्सवरून आता हे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आता चढू लागलेले आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय दिल्लीमध्ये सध्या काँग्रेसचं आंदोलन सध्या चिघळल्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांनी हा मोर्चा जो आहे तो आता अडवलेला आहे। बॅरिकेडिंग टाकून हा मोर्चा तिथेच रोखलेला आहे। सरकार विरोधात आणि निवडणूक आयोगाविरोधामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। या आपण थेट दृश्य पाहतोय। काही महिला या बॅरिकेडिंग वरती चढलेल्या आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता दिल्लीमध्ये या मोर्चाला अखेर आता सुरुवात झाली होती आणि अवघा काही मीटर गेल्यानंतर हा मोर्चा पोलिसांनी तिथेच रोखून धरलेला आहे। कार्यकर्त्यांची समजूत घातली जाते, आंदोलकांना शांत करण्याचं आवाहन केलं जातंय। राहुल गांधींसोबत पोलीस चर्चा करतायत, पुढे जाऊ नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतंय। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आंदोलक आता पुढची दिशा काय ठरवतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शांत राहण्याचं आवाहन या ठिकाणी पोलीस करतायत। आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीने आता या आंदोलकांना मध्येच आता या पोलिसांनी रोखलेलं आहे। बॅरिकेडिंग तोडून जाण्याचा सुद्धा प्रयत्न काही वेळापूर्वी या आंदोलकांनी केलेला होता। वोट चोरी असा फलक घेऊन काँग्रेसचे नेते आणि खासदार हे आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद राहुल गांधी घेतात। या पत्रकार परिषदेमधून निवडणूक आयोगावरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। बोगस मतदार याद्यांचा पर्दाफाश राहुल गांधी आपल्या पत्रकार परिषदेमधून करतात आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी या मोर्चाचं आयोजन काँग्रेसकडून आता करण्यात आलेलं आहे। दिल्लीच्या संसद परिसरामधून या मोर्चाला सुरुवात झाली आणि संसद परिसराच्या अवघ्या काही अंतरावरती जात असताना
हा मोर्चा पोलिसांनी अडवलेला आहे। विरोधकांनी या संदर्भामध्ये या मोर्चावरती टीका सुद्धा केलेली आहे। राहुल गांधींना टीकेचं लक्ष्य करत विरोधकांनी आता या मोर्चावरती टीका केली आहे। सरकार विरोधात आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा आता या आंदोलकांची सुरू आहे। पोलिसांकडून शांत राहण्याचं आवाहन सुद्धा आता या आंदोलकांना करण्यात येतं। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की राज्यामधलं जनआक्रोश आंदोलन आपण पाहतोय। राज्यभर ज्या जनआक्रोश आंदोलनाची हाक ठाकरेंनी दिलेली होती, नागपूरमधली ही दृश्य आहेत। नागपूरमध्ये सुद्धा ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालेला आहे। हाय हाय बीजेपी, हाय हाय वोट चोर गद्दी छोड़। भाई हम जाना चाहते हैं निर्वाचन सभा। राहुल गांधी आए हैं, परमिशन दिया है। त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता सध्या ही दोन दृश्य आहेत। एका दृश्यांमध्ये काँग्रेसनं मोर्चाची हाक दिलेली होती, दिल्लीमधली ही दृश्य आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटानं जनआक्रोश आंदोलनाची हाक दिलेली आहे। लांछनास्पद मंत्री आहेत ज्यांनी महाराष्ट्राचं नाव मातीमध्ये मिळवलंय, अशा या सरकारच्या मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रभरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं हा मोर्चा इथे होतोय आणि यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित आहोत। आणि या सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांनी या सरकारमध्ये महाराष्ट्राचं जे वाटोळं केलंय त्याच्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे। आणि महाराष्ट्रभरामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं या चड्डी बनियान गँगचा निषेध होतो। नाही, कसं आहे माहितीये का, महाराष्ट्र सरकारची नैतिकता मरून गेलेली आहे, त्यांना कुठलाच नैतिक अधिकार राहिलेला नाही। आज मंत्री घोटाळ्यांवर घोटाळे आणि ते त्यांचे जे काही निर्लज्ज उद्योग चाललेले आहेत ते बघता मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला हवे होते, परंतु तसं न करता त्यांना रिशफल करतात। या मंत्र्याला आता तिकडनं काढून क्रीडा मंत्री, काय चाललंय हा प्रकार? म्हणजे नैतिकता उरलेली नाहीये। आम्हालाही लाज वाटते की जनतेलाही लाज वाटत असेल की अशा लोकांना आम्ही निवडून दिलं आणि अशी लोक सत्तेवर बसले। तर दोन मोर्चे निघालेले आहे। एकीकडे दिल्लीत काँग्रेसने मोर्चा काढलेला आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हा मोर्चा निघालेला आहे, आणि दुसरीकडे महाराष्ट्रात ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा। काँग्रेस आघाडीनं मतचोरीचा मुद्दा लावून धरलेला आहे आणि त्या विरोधातच काँग्रेसचे खासदार त्यासोबतच इंडिया आघाडीचे खासदार आता रस्त्यावर उतरलेले आहेत। तर या मोर्चाला पोलिसांकडून अडवण्यात आलेला आहे आणि ज्या ठिकाणी पोलिसांनी अडवले त्याच ठिकाणी आता घोषणाबाजी करण्यात येते या खासदारांकडून। प्रियंका गांधी, राहुल गांधी या मोर्चात सहभागी झालेले आहे। तर बॅरिकेडिंग लावून पोलिसांनी हा मोर्चा सध्या अडवलेला आहे। मात्र इंडिया आघाडी चांगलीच आक्रमक झाल्याचं या मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळते। हातात पोस्टर घेत घोषणाबाजी करण्यात येते आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर काही आरोप केले होते, मतचोरीचा मुद्दा त्यांनी मांडला होता। पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत भाष्य केलं होतं।
दरम्यान आता यानंतर दिल्लीत निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर इंडिया आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला, निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी, स्पष्टीकरणासाठी। मात्र हा मोर्चा सध्या पोलिसांनी अडवलेला आहे आणि याच ठिकाणी थांबत खासदारांनी आता घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा, महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात ज्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती त्या मंत्र्यांच्या तर इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष या मोर्चात सहभागी झालेले आहे। शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे हे ज्येष्ठ नेते देखील या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय। दिल्लीतला हा मोर्चा आहे। दुसरीकडे ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा देखील सुरूच आहे। ठाकरे गटाकडून देखील महायुतीच्या काही मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। जे मंत्री वादग्रस्त ठरले आहेत त्या मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येते। वात्रट आणि मुजोर असे जे मंत्री आहेत पैशाच्या मस्तीमध्ये वावरतात, त्यांना लाज लज्जा काय राहिलेली नाही आहे। जन आक्रोश आंदोलन वागणुकीमुळे संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरोधात आज यांच्या वतीनं आणि या अशा भ्रष्टाचार आज जिल्ह्यामध्ये करा असे मागणी जन आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। हे जन आक्रोश आंदोलन जे बेशरम असतात त्यांना अजून काय स्मृतिस्थळावरून काय सांगायचं, हे त्यांची अशा पद्धतीची इज्जत काढण्याच्या पर्याय नाही। जन आक्रोश आंदोलनासाठी उपस्थित असलेले मुंबईतील सर्व नाही, आजचा एक दिवस प्रतिकात्मक आंदोलन आहे। आजचं एक दिवस प्रतिकात्मक आंदोलन आहे। हे आंदोलन चालूच राहणार आहे। थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख असं जे म्हणताय त्यांना विचारा, तुमचा मंत्री रमी खेळतो हे तुम्ही नाकारताय का? संजय एक मंत्री हॉटेलमध्ये बसून पैशाची बॅग आता एकनाथ शिंदेची गच्छंती त्यांच्यात लोक करणार आहेत। पक्ष पैसा भरपूर आहे म्हणजे पक्ष चालवला जातो असं नाही, ते पाहिजे जातीचे एरा गबाळ्याचे काम नाही। न्यायालयात संविधानाला न्यायालयाला न मारणं म्हणजे न मानणं म्हणजे संविधानाला न मारणं। त्यामुळे संविधानाला किंवा न्यायव्यवस्थेला न मानणारे हे भारत देशामध्ये राहत आहेत, या भाजपाच्या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत राहतात, हे त्यांचं आपलं दुर्दैव आहे। राऊतांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली आहे। जन आक्रोश मोर्चात ते देखील सहभागी झालेले आहे। उद्धव ठाकरे गटाचा हा जन आक्रोश मोर्चा आहे। त्यांनी महायुती सरकारवर टीका केलेली आहे, त्यासोबतच जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांच्यावर देखील टीका केलेली आहे। याआधी देखील वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्यांवर टीकेची सीधा था और स्पष्ट तरीके से मैंने कहा था, लिखा था खत में कि सभी विपक्ष के सांसद शांतिपूर्वक मार्च कर रहे हैं पार्लियामेंट हाउस से लेकर निर्वाचन सदन तक, और सामूहिक तरीके से सारे सांसद इलेक्शन कमीशन को एक दस्तावेज पेश करना चाहते हैं SIR को लेकर। यही हमारी मांग थी और मैंने कल दोपहर को चुनाव आयोग को ये खत लिखा था। अफसोस की बात है कि चुनाव आयोग जो अभी चुनाव आयोग बन गया है उस खत का जवाब नहीं देती है और अभी कहती है कि सिर्फ 30 सांसद आ सकते हैं। हमारी मांग थी कि सारे विपक्ष के सांसद सामूहिक ढंग से उनको एक दस्तावेज पेश करें। अभी हमें यहीं रोका गया है, निर्वाचन सदन तक हमें चलने नहीं दी जा रही है। तो ये तो यही तो पार्लियामेंट के सामने, संसद के सामने संसद की हत्या हो रही है।
तर दिल्लीतल्या मोर्चातील ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. निवडणूक आयोगाला आम्हाला काही कागदपत्र द्यायची होती आणि त्यासाठी आम्ही परवानगी देखील मागितली होती. मात्र केवळ 30 खासदारांना परवानगी देण्यात आली. मात्र आम्हाला सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहून काही दस्तऐवज द्यायचे होते अशी प्रतिक्रिया समोर येते. पुलिस से वोट रुकवा रहे हैं, पुलिस से ही हमें रुकवा रहे हैं. आप रास्ता बना लो, रास्ता बना लो, हम लोग चलेंगे, रास्ता बना लो. मुलाकात नहीं होगी तो धरना करेंगे. क्या आपको लगता है कि फोटो तर काँग्रेस आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर आता अखिलेश यादव यांनी ज्या ठिकाणी मोर्चा अडवला त्या ठिकाणीच ते ठाण मांडून बसलेले आहे. इतरही खासदार त्यांच्यासोबत ठाण मांडून या ठिकाणी बसलेले आहे. त्यामुळे कुठेतरी हा वाद हे प्रकरण चिघळताना पाहायला मिळत आहे. बीजेपी एक्सपर्ट थी बोर्ड बनाने में, बोर्ड कटवाने में, और सबसे ज़्यादा फर्जी बोर्ड भी बीजेपी ने बनवाए. जब उन्हें वोट की कमी पड़ गई जीतने के लिए तो उन्होंने पुलिस आगे कर दी और इलेक्शन कमीशन को सबसे पहले उत्तर प्रदेश के बाई इलेक्शन को देखना चाहिए कि किस तरह सरकार ने इलेक्शन कमीशन को भी नहीं माना और हम इलेक्शन कमीशन को शिकायत करते रहे. इलेक्शन कमीशन ने कोई कार्रवाई नहीं की. देखो, राहुल गांधी की नौटंकी शुरू है, लाफ्टर शो उनका शुरू है. पहले ईवीएम पे वो संशय लेते थे, अब ईवीएम में कुछ बदल नहीं हो सकता ये टेक्निकली प्रूव होने के बाद अब बोल रहे हैं कि वोटिंग लिस्ट में चोरी होगी. असल में वोटिंग लिस्ट की चोरी नहीं हो गई है, उनकी बुद्धि की चोरी हो गई है, उनको दिमाग की चोरी हो गई है. इसीलिए वो ढूंढते, वो कर्नाटक जा रहे हैं, वो हुलाहुल गांधी है. तर दोन्ही बाजूच्या या प्रतिक्रिया आपण पाहतोय. दिल्लीच्या मोर्चावरून दुसरीकडे ठाकरे गटाचा देखील जनआक्रोश मोर्चा सुरूच आहे. संजय गायकवाड यांचा पेहराव करून ठाकरे गटाकडून टीका करण्यात येते. जनआक्रोश मोर्चा देखील सुरूच आहे. तर दिल्लीतला मोर्चा सध्या पोलिसांकडून अडवण्यात आलेला आहे. बॅरिकेडिंग करून हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे. त्या बाजूच्या देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. सत्ताधारी यांनी राहुल गांधींवर टीका केलेली आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे आणि मतचोरीचा मुद्दा त्यांनी लावून धरलेला आहे. त्यांच्या नेतृत्वातच हा इंडिया आघाडीतील खासदारांचा मोर्चा निघालेला आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख या मोर्चात सहभागी झालेले आहेत. 300 खासदार देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत. दिल्ली पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी दिलेली नव्हती. मात्र तरी देखील इंडिया आघाडी या मोर्चावर ठाम होती आणि त्यानुसारच इंडिया आघाडीकडून हा मोर्चा काढण्यात आला. मात्र मध्येच पोलिसांनी हा मोर्चा अडवून धरलेला आहे. ज्या ठिकाणी पोलिसांनी अडवलंय त्याच ठिकाणी आता हे सर्व इंडिया आघाडीचे खासदार ठाण मांडून बसलेले आहेत. त्याच ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येते. तर निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा हा एल्गार, त्यामुळे हे प्रकरण चिघळताना पाहायला मिळतंय. संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत या मेगा मार्चचं आयोजन काँग्रेसकडून करण्यात आलं होतं. मात्र हा मार्च सध्या पोलिसांनी अडवून धरलेला पाहायला मिळतोय. या मार्चमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूलचेही खासदार उपस्थित आहे. राहुल गांधी देखील मोर्चात सहभागी झालेले आहेत. त्यांच्याच नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे. मात्र हा मोर्चा सध्या अडवण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातला हा जनआक्रोश मोर्चाही सुरूच आहे. भ्रष्टाचारी मंत्री राजीनामा द्या.
हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. आदित्य ठाकरे यांचा विजय असो. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. जय शिवाजी. हे लाईट खाली डोकं वरती पाय. तर महाराष्ट्रातला हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे. या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. हातात पोस्टर घेत प्रतिकात्मक पेहराव करत या ठिकाणी वादग्रस्त मंत्र्यांचा निषेध करण्यात आलेला आहे आणि या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी महायुतीकडे करण्यात येते, सरकारकडे करण्यात येते आणि त्यासाठीच ठाकरे गटाचे प्रमुख नेते देखील या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे दिल्लीचा हा मोर्चा सुरू आहे. निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलेले. तर हे दोघेही मिळून लोकशाहीची हत्या करत आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं आणि बिहारमधील निवडणूक यादी संदर्भात देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या सर्वांच्याच पार्श्वभूमीवर आता दिल्लीत इंडिया आघाडीचा हा मोर्चा निघालेला आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी मोर्चात सहभागी झाले. The Election Commission, I believe, not only has a responsibility to the nation, but it has a responsibility to itself. That there should not be any doubts left in the minds of the public about this entire credibility of our elections. The elections matter to the whole country. And our democracy is too precious to be jeopardized by doubts about whether there is duplicate voting, whether there are multiple addresses, whether there are fake votes. Well, all of this, and manipulation is the worst case scenario. But if there are doubts in people's minds, they should be addressed. There may be answers available to these questions, but those answers must be provided credibly. That is my only request, that the Election Commission should take the questions and address them, rather than insisting on formalities. Do you think some credibility has gone down of ECI because opposition is raising questions? They are not getting answers. Naturally, as long as there are doubts in the minds of people about the fairness of the elections, that is harming the credibility of the Election Commission. As long as those doubts are removed, then the Election Commission's credibility can be regained. So the Election Commission's own interest lies in addressing these questions. तर काँग्रेस नेते शशी थरूर यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. ही लोकशाही पद्धत आहे आणि या निवडणूक पद्धतीवर कोणतीही शंका असायला नको आणि जर शंका असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने देणं भाग आहे. तेव्हा कुठे जाऊन ही लोकशाही पद्धतीवर विश्वास ठेवला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि इंडिया आघाडीच्या या प्रश्नांची निवडणूक आयोगाने उत्तरं द्यावीत अशी मागणी देखील करण्यात येते. काँग्रेस आघाडीने मतचोरीचा मुद्दा लावून धरलेला आहे. काँग्रेस खासदार त्यासोबतच इंडिया आघाडीतील सर्वच पक्षातील खासदार या मोर्चात सहभागी झालेले आहेत. हा मोर्चा निघालाय, मात्र मध्येच पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीतील हे खासदार आणखी आक्रमक झालेले आहेत. या मांडण्यात आलेला आहे, रोखून धरलं त्याच ठिकाणी. पोस्टर हातात घेत आता घोषणाबाजी या इंडिया आघाडीतील खासदारांकडून करण्यात येते. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील देखील जन आक्रोश मोर्चा सुरूच आहे. ठाकरे गटाचा हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे. वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. तर राज्यभरात ठाकरे गटाकडून हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी ठाकरे गटाकडून लावून धरण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस आघाडीकडून निवडणूक आयोगानं प्रश्नाची उत्तरं द्यावीत ही मागणी लावून धरण्यात आलेली आहे. तर निवडणूक आयोग आणि भाजप ही लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला होता. त्यांच्या या दाव्यांनंतर खळबळ उडाली होती. त्यांच्या या दाव्यांवर काँग्रेस आघाडीचं इंडिया आघाडीचं एकमत झालं आणि त्यामुळेच इंडिया आघाडीने एकत्रितपणे हा मार्च आता काढलेला आहे. हा मोर्चा
निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर काढण्यात आलेला आहे. मात्र रस्त्यातच हा मोर्चा सध्या अडवण्यात आलेला आहे. त्यामुळेच दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी इंडिया आघाडीकडून करण्यात येते. तर आंदोलनात शरद पवार देखील पोहोचलेले आहेत. मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित आहेत. त्यासोबतच इतर पक्षांचे मुख्य नेते देखील मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात खासदारही या मोर्चात सहभागी झालेले आहेत. हा मोर्चा सध्या एका ठिकाणी थांबलेला आहे आणि त्याच ठिकाणी आता इंडिया आघाडीच्या खासदारांकडून घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात देखील वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येते. ठाकरे गट रस्त्यावर उतरलेला आहे. ठाकरे गटाच्या या मोर्चावर भाजपनं प्रश्न उपस्थित केले होते आणि ठाकरेंनी आधी काही प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यावी आणि मग मोर्चा काढावा असं भाजपनं म्हटलं होतं. त्यानंतर देखील ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येते.